3.5 लाख लोकांचा जीव गेल्यानंतर हा इंडियासाठी कोविडपेक्षा मोठा प्रॉब्लेम ठरू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं माहीत असताना सुद्धा आपल्यापासून लपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. स्टोरी अशी आहे की इटलीमधील विकान्झी या शहरामधील एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती. तिचं नाव मिथेनी फॅक्टरी होतं. आता अचानकच या फॅक्टरीच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आजार पाहण्यात आला आणि टेस्ट केल्यावर असं समजलं की त्यांच्या ब्लडमध्ये PAFचं हाय लेवल कंटॅमिनेशन भेटलं आहे. PFA हा एक असा केमिकल आहे की त्याला एकदा बनवल्यावर कधीच मिटू शकत नाही. या कारणामुळे या केमिकलला फॉरेव्हर केमिकल बोलतात आणि हाच केमिकल पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होऊन तिथल्या लोकांमध्ये पसरला आणि या केमिकलने 3.5 लाख लोकांना पॉइझन केले आणि लगेचच अथॉरिटीने स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊन ती फॅक्टरी लगेचच बंद करून टाकली. पण हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय बरं? कारण हीच फॅक्टरी इंडियाच्या महाराष्ट्राच्या रत्नागिरी या ठिकाणी येत आहे. हा आपला तोच रत्नागिरी जो कोकणातील एक स्वर्ग आहे आणि तोच रत्नागिरी आता पॉइझनने पूर्णपणे खराब होणार आहे. तर प्रश्न असा आहे की इटलीमधून बॅन होऊन या कंपनीला इंडियामध्ये परमिशन कशी मिळाली बरं? कारण आपल्या जीवाची काही पर्वा नाहीये का? प्लीज या व्हिडिओला खूप शेअर करा आणि ही इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या इंडिया आणि रत्नागिरीला सेव्ह करा.